नमस्कार. तर आज मी अगदी पारंपरिक पद्धतीतली रश्शेदार अशी सांडग्याची भाजी बनवणार आहे. तर ही भाजी बनवायला अतिशय सोपी तर आहे, पण चवीला देखील खूप छान मस्त अप्रतिम अशी चवीची आपली ही सांडग्याची भाजी बनवून तयार होते. तर अगदी साध्या सोप्या पद्धतीची आपली ही सांडग्याची भाजी असणार आहे. त्याच्यामुळं व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत बघा. आणि जर का तुम्हाला माझी ही सांडग्यांची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा आणि आपल्या चॅनलवर जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. तर पहा, इथं सांडग्याची भाजी बनवण्याकरिता सगळ्यात आधी मी इथे एक छोटंसं वाटण तयार करून घेणार आहे. तर त्याकरिता इथे मी ना 5 ते 6 लसूणच्या पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्या आणि इथं मी घेतलेली अगदी थोडीशी कोथिंबीर आणि 2 चमचे भरून किसून घेतलेलं खोबरं. तर अशा पद्धतीचं आपलं हे छान असं वाटण इथं तयार झालेलं आहे. तर आता लगेचच भाजी बनवायला घेऊयात. तर सांडग्याची भाजी बनवण्याकरिता एक वाटीभर इथे मी सांडगे घेतलेले आहेत. जर तुम्हाला ही भाजी जास्त कमी प्रमाणात बनवायची असेल ना, तर त्याप्रमाणे तुम्ही इथं सांडग्यांचा वापर करू शकतात. तर इथं ह्या प्रकारे छान असं तेलामध्ये सांडगे ना मस्त परतवून घेणार. तर असे सांडगे तेलामध्ये जर परतवून घेतले ना, तर खूप छान मस्त असे चवीला लागतात किंवा असे तळून जरी खाल्ले ना, तरी खूप छान असे हे सांडगे लागतात. तर आता व्यवस्थित असं आपले एखाद मिनिटभर चांगले असे तळून झालेले आहेत. तर रंग पहा मस्त असा याला आहे ना थोडासा चॉकलेटी असा कलर आलेला आहे. छान असे तळून झालेले आहेत. आता हे सर्व काही सांडगे मी इथं काढून घेते. आता परत ह्याच तेलामध्ये ना मी 1 चमचाभर जिरे टाकून घेते आणि छान असं तेलामध्ये जिरं तळून झालं की लगेच याच्यामध्ये ना एक बारीक चिरून घेतलेला कांदा टाकते आणि सोबतच इथं 10 ते 12 कढीपत्त्याची पानं ते सुद्धा आपल्याला तेलामध्ये छान असे मस्त कांद्यांसोबत हे कढीपत्ता आपल्याला परतवून घ्यायचा आहे. तर खूप छान मस्त अशी आपली ही सांडग्यांची भाजी बनवून तयार होते. आता हे कांदे ना मी इथं तेलामध्ये 1 ते 2 मिनिटं छान असे मस्त परतवून घेणार. तर पहा अशा प्रकारे छान असे आपले इथं आहे ना कांदे देखील परतवून झालेले आहेत. अर्धवट आपले हे कांदे परतले गेलेले आहेत. त्या स्टेजला आपल्याला जे काय आपण वाटण तयार करून घेतलं होतं ना, तर ते इथं मी टाकून घेणार आहे आणि ते सुद्धा आपल्याला ह्या तेलामध्ये ना छान असं परतवून घ्यायचं आहे. कारण की इथं आपण सगळं काही साहित्य हे वाटणामध्ये ना कच्चंच वापरलेलं आहे. त्याच्यामुळे ना व्यवस्थित अशी तेलामध्ये छान असं परतवून घ्यायचं आहे. म्हणजे जो काही याचा कच्चेपणा असेल तो पूर्णपणे निघून जाईल. तर लसूण आणि खोबऱ्याचं जे काय आपण वाटण तयार करून घेतलं ना, तर याच्याने छान अशा आपल्या ह्या भाजीला दाटसरपणा येतो आणि शिवाय चवीला देखील खूप छान मस्त अशी आपली सांडग्यांची भाजी बनवून तयार होते. तर याच्यामध्ये आता मी काही मसाले टाकून घेणार आहे. तर 1 पाव चमचाभर इथं मी हळद घेतलेली आहे, 1 चमचाभर लाल चटणी आणि सोबतच याच्यामध्ये मी 1 छोटा चमचाभर आहे ना गरम मसाला देखील याच्यामध्ये टाकून घेणार आहे. छान असं आपल्याला हे तेलामध्ये ना परतवून घ्यायचं आहे सगळे काही मसाले. आणि पहा इथं सगळं काही आपले जे मसाले आपण टाकले होते तर व्यवस्थित असे तेलामध्ये परतले गेलेले आहेत. छान असं आपलं इथं ही फोडणी तयार झालेली आहे. आता याच्यामध्ये ना मी पाणी टाकून घेणार आहे. तर 1.5 ग्लास मी इथं पाण्याचा वापर करते. कारण सांडगे शिजायला थोडा ना जरा वेळ लागेल. त्याच्यामुळे ना आपल्याला पाणी थोडंसं जास्तच घ्यायचं आहे. चवीप्रमाणे मीठसुद्धा याच्यामध्ये टाकून घेते. तर बघा 1-2 मिनिटानंतर मस्त अशी खडखडून ही इथं उकळी आलेली आहे आणि मस्त अशी छान आपल्याला उकळी येऊ द्यायची आणि मगच इथे आहे ना, जे काय आपण सांडगे व्यवस्थित असे तेलामध्ये तळून घेतले होते, तर ते टाकून घ्यायचं आहे. तर हे बघा अशा प्रकारे छान असे मस्त इथे आहे ना आपले सांडगे इथं टाकून झालेले आहेत. परत मोठाच गॅस ठेवायचा आहे आणि परत आपल्याला छान अशी ही बघा उकळी आलेली आहे. आता मी ना इथं गॅस कमी करून घेते आणि ही भाजीला छान मस्त आपल्याला सांडगे शिजूस तोपर्यंत व्यवस्थित अशी ही शिजवून घ्यायची आहे. तर 3 ते 4 मिनिटं छान अशी ही इथं मी ही भाजी शिजवून घेतलेली आहे आणि पाहू शकतात आपले इथं ना सांडगेसुद्धा व्यवस्थित असे शिजवून झालेले आहेत. तर मस्त अशी रश्शेदार आपली इथं सांडग्यांची भाजी पहा छान अशी तयार झालेली आहे. वरून आता याच्यामध्ये ना बारीक चिरून घेतलेली आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे आणि थोडंसं इथे ना मी रस्साच ठेवलेला आहे. कारण की ही भाजी जसजशी थंड होईल ना तशी ना ही भाजीला थोडंसं आहे ना दाटसरपणा येईल. त्याच्यामुळं जास्त इथं आहे ना कोरडी करायची नाही. जर रश्शेदार भाजी असेल ना तर थोडीशी याच्यामध्ये थोडा रस्सा राहील तेव्हाच आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे. म्हणजे थंड झाल्यावर अगदी बरोबर आपली ही भाजी बनवून मस्त अशी तयार होते.
तर पहा, अगदी पारंपरिक पद्धतीतली आपली छान अगदी मोजक्या साहित्यामध्ये रश्शेदार अशी सांडग्याची चमचमीत अशी भाजी इथं बनवून तयार झालेली आहे. तर ही भाजी ना तुम्ही दुपारच्या जेवणामध्ये किंवा संध्याकाळच्या जेवणामध्ये सुद्धा बनवू शकतात किंवा टिफिन जर तुम्हाला द्यायचा असेल तेव्हासुद्धा तुम्ही ही भाजी झटपट अशी बनवू शकतात. खूप छान मस्त अशी चवीला लागते. आणि ही भाजी ना जर तुम्हाला घरामध्ये भाजीला खरंच काहीच नसेल ना, तर तेव्हासुद्धा तुम्ही ही भाजी झटपट अशी बनवू शकतात. खूप लवकर बनवून तयार होते आणि मोजक्या साहित्यामध्ये आणि अगदी चविष्ट अशी मस्त सांडग्यांची भाजी बनली जाते. ही भाजी तुम्ही ना पोळीबरोबर किंवा भाकरीबरोबर, तर भाकरीबरोबर खूप छान मस्त ही सांडग्यांची भाजी लागते. नक्कीच करून पहा. तर ही सांडग्यांची रेसिपी कशी वाटली हे नक्कीच कमेंट करून कळवा. जर का तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा आणि आपल्या चॅनलवर जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. तर भेटूयात अशाच नवीन आणि छान छान रेसिपीसोबत. माझी पूर्णपणे रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद.